श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण आहे. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपल्या आजी आजोबांकडून नेहमी ऐकले असेल. यंदा म्हणजे 2026 या वर्षामध्ये भोगी किती तारखेला आहे? भोगी हा सण का साजरा केला जातो? भोगीचे महत्त्व काय आहे? तसेच भोगीच्या दिवशी काय करावे आणि काही करू नये? भोगीच्या दिवशी केस धुण्याचे काय महत्त्व आहे? भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता का करावी? कोणत्या भाज्या भोगीच्या दिवशी खाल्ल्या जातात आणि कोणती भाजी भोगीच्या दिवशी अजिबात खाऊ नये, नाहीतर वर्षभर भोग भोगावे लागतील? याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, यंदा म्हणजे 2026मध्ये भोगी हा सण 13 जानेवारी मंगळवारी रोजी आला आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी या सणाला अतिशय महत्त्व आहे. इंग्रजी वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे भोगी. भोगी म्हणजे आनंद देणारा किंवा आनंद उपभोगणारा. म्हणूनच या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते. भोगी दिवशी लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी लोक लाकूड, इतर इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात, जे यापुढे उपयुक्त नाहीत. भोगी दिवशी घराची व परिसराची स्वच्छता केली जाते. जुने आणि निरुपयोगी गोष्टी टाकून नवीन सुरुवात केली जाते. तसं तर संक्रांती प्रत्येक महिन्यात येत असते, पण ज्यावेळी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तरी यावर्षी म्हणजे 2026मध्ये 13 जानेवारी मंगळवार या दिवशी भोगी आलेली आहे. भोगीचा अर्थ आनंद देणारा किंवा आनंद उपभोगणारा. म्हणजे या दिवशी हा सण साजरा करत असताना आपणाला या सणाचा आनंद उपभोगायचा आहे. भोगी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवते ते म्हणजे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची एकत्र भाजी, ज्याला काही जण भोगीची भाजी म्हणतात तर काही जण खेंगट म्हणतात. प्रत्येक भागानुसार वेगवेगळे नाव आहेत. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचे आहे. शक्यतो सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा, कारण मकर संक्रांतीचा सण हा मूळ सूर्यदेवाला समर्पित आहे. तसे तर पूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यपूजेला आणि दर्शनाला खूप महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना सूर्यदेवाला अर्पण असतो. सूर्यदेवाला पौष महिन्यामध्ये रोज जल अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. सूर्याच्या दर्शन केल्यामुळे आपणाला खूप चांगले लाभ मिळतात. सूर्यदर्शन केल्यामुळे आपणाला चांगले आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील आपणाला मिळतो. यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण सूर्यदेवाला सर्वप्रथम जल अर्पण करायचे आहे, म्हणजे सूर्यदेवाला आरती अर्पण करायचं आहे. तर एका तांब्याच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये कुंकू, एक लाल फूल, अक्षदा किंवा पांढरे तीळ टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचे आहे. यावेळी आपण सूर्यदेवाला एखादा मंत्रसुद्धा म्हणू शकतो. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः असेही तुम्ही म्हणू शकता. संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे, कारण तीळ हे उष्ण असतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपणाला स्नान करताना थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. जसे अंघोळीच्या पाण्यामध्ये तेल टाकून अंघोळ करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर व त्वचा कोरडी पडलेली असते. तीळ हे उष्ण असल्यामुळे आपणाला शरीराला त्याचा खूप फायदा होतो. तसेच यापुढे येणारा उन्हाळासुद्धा यामुळे बाधत नाही. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करण्याला या दिवसामध्ये महत्त्व आहे. तसेच या दिवशी केस धुण्यालाही खूप महत्त्व आहे. महिला व मुलींनी या दिवशी आवर्जून केस धुवावेत. भोगीच्या दिवशी केस धुतल्यामुळे तुमचे भोग संपतात, तुमच्यातील नकारात्मकता संपते, नकारात्मक गोष्टीपासून तुमची सुटका होते, तसेच तुमच्या शरीरातील रोगांपासून तुमचा बचाव होतो. त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून केस धुवावेत असे सांगितले जाते.
स्वच्छ स्नान केल्यानंतर मग सूर्याला आपणाला या दिवशी अर्घ्य द्यायचा असतो. घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. आपल्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना सूर्यदेवाला करायची आहे. यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळते, घरात कोणीही आजारी पडणार नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपले संपूर्ण घर देखील स्वच्छ करायचे आहे. घरातील फरशी पुसायची आहे. घरातील जाळ्या जळमटं काढून घर स्वच्छ करायचे आहे. भोगीच्या दिवशी लोक त्यांच्या घरातील जुन्या वस्तू काढून टाकतात, ज्यामुळे नवीन पर्वाची सुरुवात होते. भोगीच्या निमित्ताने घरे संपूर्णपणे स्वच्छ केली जातात, पांढरे रंगवले जातात आणि झेंडूची फुले, आंब्याची पाने आणि नवीन वस्तूंनी सजवली जातात. दारासमोर छानशी रांगोळीही काढली जाते. तर आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग देवाला वेगळी अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी याचा नैवेद्य दाखवायचा असतो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी ही घरातील प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे, कारण या दिवसामध्ये खूप अशा भाज्या शेतामध्ये पिकत असतात आणि या सर्व भाज्या या थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्ण ठेवण्यासाठी उपयोगी असतात. भोगीच्या दिवशी खास भाजी तयार केली जाते, ज्यामध्ये हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वटाणा, चाकवत, फ्लावर अशा प्रकारच्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी तयार केली जाते. याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. यासोबतच लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याचीही परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चविष्ट असते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी एकत्र केली जाते, मात्र ती करण्याच्या पद्धतीही थोड्याफार वेगवेगळ्या असतात. बाजरी आणि तिळामुळे उष्णता असल्याने या दिवशी यात तीळ लावलेल्या भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. यासोबतच भोगीच्या दिवशी घरात असणाऱ्या लहान मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलांवरती बोरे, ऊस, खारी, बोंड हे टाकण्याची सुद्धा प्रथा अनेक ठिकाणी असते. यामुळे घरातील लहान मुलांच्या आरोग्य चांगले राहते, तसेच त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होऊन शिक्षणामध्ये व इतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होते असे मानले जाते. भोगीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नये, नाहीतर तुम्हाला वर्षभर भोग भोगावे लागतील. कोणत्या आहेत त्या गोष्टी? तर भोगीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये. यासोबतच मांसाहार भोगीच्या दिवशी करू नये. तसेच कोणाशी भांडण, वाद, तंटा करू नये. भोगीच्या दिवशी स्वच्छतेला खूप महत्त्व असते. यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वांनी स्वच्छ स्नान करावे. भोगीच्या दिवशी उष्ण असणारे पदार्थाचे सेवन करावे, जसे तीळ, तांदूळ तसेच शेतातील इतर भाज्या. तसेच या दिवशी चुकूनही मुळा, सोयाबीन, मसूर डाळ या पदार्थाचे सेवन करू नये. यामुळे तुम्हाला पोटाचे विकार तसेच शारीरिक विकार लागण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रूढी परंपरेनुसार भोगी साजरी केली जाते. तुमच्या भागामध्ये भोगीच्या दिवशी काय केले जाते कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतो. त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थांचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.